तर भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडलाय। नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा कार्यालयाचं इथं भूमिपूजन करण्यात आलं आहे। लवकरच सर्वांसाठी हे कार्यालय खुलं होणार आहे। या कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे। जसं आपण घर बांधतो त्याच्या भूमिपूजनाचा आनंद असतो तेवढाच आनंद आज होतोय असं मत यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलताना व्यक्त केलं। तर भाजपचं नवीन घर बांधत आहोत असंही ते म्हणाले। दुसरीकडे बावनकुळे आणि गडकरींनीही या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यालयाच्या भूमिपूजनानिमित्त आनंद व्यक्त केला। आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। या स्थापना दिवसाच्या देखील आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपले श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाल उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयीजी असतील, अशा सगळ्या नेत्यांच्या मांडीआळीत आज आपला पक्ष हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे। आनंदरावांनी आपल्या सगळ्यांकरता एक वास्तुपाठ दिलेला आहे। त्यांनी स्वतः या ठिकाणी 1 लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत। माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे। मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं 5 लाख रुपये या कार्यालयाकरता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे। विदर्भाकरता, नागपूर शहर जिल्ह्याकरता अत्यंत सुसज्ज एक कार्यालय असावं असं जे स्वप्न आपण बघितलं होतं, आपलं सर्वांचं स्वप्न आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत आहे आणि म्हणून आज एक सुवर्ण योग आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आला आहे। तर स्थापना दिनावरून संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला। ही मूळ भाजप नाही, स्थापना केलं ते नजर कैदेत आहेत अशी टीका त्यांनी केली। दुसऱ्यांच्या पक्षाचं सोडा आणि तुमच्या पक्षाचं काय झालं हे बघा असं प्रत्युत्तर सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी दिलं। आमचा जन्म त्यांच्या आधी झाला शिवसेनेचा 60च्या दशकात आणि 78 साली जन्माला आले। त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे। पण तेव्हा एका उदात्त हेतूनं ह्यांचा जन्म झाला। जन्माला ज्यांनी घातलं हा पक्ष, त्यात शहाजहानसारखे बिचारे तुरुंगात आहेत, लालकृष्ण अडवाणी। ते पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केला आहे। हा खरा भारतीय जनता पक्ष नाही। त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत ज्या काही घडामोडी चालल्यात किंवा होतात याचा आणि उबाटाचा काय संबंध आहे? तुम्ही तुमचा पक्ष जो शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला होता तो आता कोणत्या स्थितीला आहे याकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही लोकांचा सांभाळ करू शकत नाही, फक्त पहिला आपला पक्ष सांभाळा आणि पक्ष सांभाळता येत नसेल तर इतरांवर टीका करू नका।